विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. पाहूया बुद्धिमत्ता चाचणी या 5वी स्कॉलरशिप विषयामधील अतिशय सोपे प्रकरण 6वे समसंबंध मधील तिसरा भाग संख्या हे पाहणार आहोत. पहिला शब्दाचा पाहिला, दुसरा आकृत्यांचा पाहिला. आता आपण संख्याचा पाहूया. या उपघटकातील प्रश्नात दिलेल्या 2 पदामध्ये अनेक प्रकारचे संबंध असू शकतात. दुसरे पद पहिल्या पदाच्या दुप्पट असणे, पहिल्या पदापेक्षा दुसरे पद एखाद्या विशिष्ट संख्येने लहान वा मोठे असणे, दुसरे पद पहिल्या पदाचा वर्ग वा घन असणे, दुसरे पद पहिल्या पदाच्या निम्मे वा 1/3 असणे, दुसऱ्या पदात जे पहिल्या पदाच्या निम्मे वा 1/3 आहे एखाद दुसऱ्या संख्येने वाढ असणे वगैरे. हे फार महत्त्वाचं आहे बरं का मुलांनो. अशा तऱ्हेने प्रश्नातील संख्याच्या एकमेकांशी असणारा संबंध नेमका कोणत्या प्रकारचा आहे हे ठरवण्यासाठी तिसरे पद व दिलेली पर्यायी उत्तरे यामधील संबंध विचारात घ्यावा लागतो. उपयुक्त टीप: संख्यातील संबंध समजण्यासाठी 1 ते 100 पर्यंतच्या समविषम मूळ संयुक्त संख्या माहिती असाव्यात. 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग, 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचे घन मुखपाठ असावेत. हे फार महत्त्वाचे आहे बरं का मुलांनो. जर तुम्हाला ह्या चौकोनात जे सांगितलेलं आहे ते पाठ झालं तरच पुढचा व्हिडिओ पहा, नाहीतर पाहूच नका बघा. एवढं फार महत्त्वाचं आहे. 2 किंवा अधिक संख्यामधील अंकांच्या एकमेकांशी असलेला गणिती संबंध ओळखता आला पाहिजे. चला आता आपण बघूया स्वाध्याय मधील नमुना प्रश्न. मुलांनो, पाहूया स्वाध्याय संख्या मधील नमुना प्रश्न. प्रश्न काय दिलेला आहे? पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. असाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे. हा संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते सांगा. बघा काय दिले. 17 जसे 102 म्हणजे 17 आणि 102 मध्ये काहीतरी संबंध आहे आणि 20 आणि पुढं प्रश्नचिन्हात काहीतरी संबंध येणार आहे. मग कसा असेल गडे? मग तुम्हाला एकदम सोपं लक्षात ठेवा. ह्याच्यात लक्षात घ्या मुलांनो. तुम्हाला 30 पर्यंत पाढे, समविषम संख्या, मूळ संयुक्त संख्या, वर्ग, घन हे जर पाठांतर जर असेल रे असले प्रश्न चुटकी सरशी सोडवू शकतात. 17 सख्खी दुगोदर्शे म्हणजे 17ला 6 गुणल्यावर 102 आलं. तसंच इथं करायचं. 20ला 6 गुणायचं, मग 20 संग 20चे, जे की पर्याय नंबर 3 मध्ये आहे. समजलं मुलांनो? होता ना प्रश्न सोपा? पहा पुढचा. बघा नमुना प्रश्नामधला हाही प्रश्न अतिशय सोपा आहे. 75, 79, 119च्या पुढं प्रश्नचिन्ह. मग आता 75 आणि 119 कोणत्या पाड्यात येऊ शकतील का रे? नाही. मग 75 मध्ये किती मिसळले तर 119 आलं. 75 मध्ये 4 मिसळलं तर 119 आलं. मग तसंच 119 मध्ये आपण 4 मिसळल्यावर किती येईल? 119 मध्ये 4 मिसळले 123. मग 123 पर्यायात आहे का? आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. 4ला व्यवस्थित रंगवायचं. पहा पुढचा. फार म्हणजे फार सोपे प्रश्न असतात मुलांनो. फक्त नीट तुम्हाला ऑब्झर्वेशन करावं लागेल. तिसरा 57 आणि 12 हे पहिलं पद दुसरं पद, त्याच्यात काय संबंध असेल? आता 85 त्याच्या पुढचा संबंध आपल्याला शोधता येईल. 12 कसं आलं गडे? हे 7 मधून 5 गेले, 2 उरले. मग 2 आणि इथं 1 दिसाले, 12 आलेत. पण इथं मग काय 7 आणि 5 12 म्हणजे हे 57 जो अंक आहे या अंकांची बेरीज जर केली ह्या 57 मधल्या अंकांची तर ते दुसरं पद येतं. तसंच 8 आणि 5 किती? 13. मग 13 पर्यायात आहे का? अरे की रे, पर्याय नंबर 2. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. होतं ना सोपं? पहा पुढचा प्रश्न. मग बघा चौथा. 19 जसे 23 म्हणजे 19 आणि 23 हे पहिलं आणि दुसरं. आता हे पुढचं नाही वाचलं तरी चालतंय. पहिलं ह्या 2 पदामध्ये काय समसंबंध आहे हे लक्षात यावा. मग 19 मध्ये 9 आणि 10 मग इथं तर 23 आले, मग ते नाही आहेत.
19 आणि 23 लगेच तुम्हाला डोक्यात क्लिक व्हायला पाहिजे. तर मूळ संख्या आहेत म्हणजे 19च्या पुढची मूळ संख्या लगेच 23 आहे. मग 71च्या पुढची मूळ संख्या लगेच कोणती येईल? 79 नाही, 77 नाही, 76 नाही, फक्त 73च. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3 ह्याला रंगवायचं. किती सोपे सोपे प्रश्न आहेत. बघा पुढचा. बघा बरं पाचवाही प्रश्न सोपा आहे का अवघड तुम्हीच ठरवा. काय दिले? 964 आणि 532. मग आता ह्यांच्यामध्ये काय समसंबंध असेल? थोडंसं विचार करायचं. आता एकक स्थानी इथं 4 आहे तर आणि इथं एकक स्थानी 2 आले. म्हणजे 4 मधून 2 गेले, 2 उरले. एकक स्थानी दशक स्थानी इथं 6 आहे आणि इथं दशक स्थानी 3 आहे. म्हणजे 6 मधून 3 गेले, 3 उरले. म्हणजे ह्याच्यामध्ये पहिल्यांदा 2 वजा झाले, नंतर 3 वजा झाले आणि 9 मधून 4 वजा झाले 5. हे लक्षात आलं का? तसंच इथं करूया आपण. 6 मधून 2 वजा करूया. 6 मधून 2 गेले, किती उरले? 4. इथं 4 आलं. त्याच्यानंतर 5 मधून 3 वजा केले, किती उरले? 2. आणि आता इथं 7 मधून किती वजा करावे लागतील आपल्याला? 2 3 4. म्हणजे इथं पहिल्यांदा 2 वजा केले, नंतर 3 वजा केला, आता इथं 4 वजा करायचं. 7 मधून 4 वजा केलं, उरतंय किती? 3. 324 आलं. मग हे कुठं आहे? पर्याय नंबर 1 मध्ये. हे समजलं? लक्षात आलं तुम्हाला? पहा पुढचा प्रश्न. बघा बरं 6वं गणित. 24 जसे 8, 36 जसे डॅश डॅश. मग आता काय येईल ह्याचं उत्तर? थोडं विचार करावा लागते बघा. कसा असेल गडे? 8 कसा आला असेल? काय केल्यानं 8 येते? 4 2 8 आलं की रे. 4 आणि 2चा गुणाकार केला की 8 आलं. मग 6 1 6 6 2 12 6 3 18. 18 यायला पाहिजे. पर्यायात 18 नाहीच. मग नाही जमत. ही पद्धत नाही जमत. मग पुढची पद्धत वापरू आपण. मग आता काय केल्यानं 8 आलं? 4 मधून 2 वजा केले तर किती उत्तर आहे? 2. आणि 2चा घन 8 आला का इथं? तसंच इथं करूया. 6 मधून 3 वजा केले, उरले किती? 3. आणि 3चा घन 27 आहे की इथं? 27 पर्याय 2 मध्ये. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. हे समजलं? कशा पद्धतीने उत्तर शोधायचे हे कळायलंय तुम्हाला? हां चला आता बघा पुढचं 7वा प्रश्न. काय दिले 7व्या प्रश्नात? 3564 आणि 6. मग आता 3564 आणि 6 ह्यांच्यात काय संबंध असेल गडे? आता हा सुद्धा प्रश्न परीक्षेत आलाय. बघा 7वा प्रश्न. 3564 जसे 6. म्हणजे आता ह्या 3564ला असं काय केलं असेल की त्याचं उत्तर 6 आलं? मग आता हे जर तुम्हाला ह्याच्यातला समसंबंध समजला तर तिसऱ्या आणि चौथ्या पदाचं तुम्हाला उत्तर काढता येईल. चौथ्या पदाचं उत्तर काढता येईल तिसऱ्यावरून. मग कसं 6 कसं आलं हेच विचार करायचा. काय केल्यानं इथं 6 येतंय? काय केलं असेल? कशा पद्धतीनं प्रश्न असेल? थोडंसं ताण द्यायचा. म्हणजे हे 1 2 3 अंक जर काढून टाकले, नुसतं 6 ठेवलं, दशक स्थानचा 6 ठेवला, तर तसंच आता इथं 78 आणि हे 7 काढलं, दशक स्थानचा 2 ठेवा. पर्यायात 2 आहे का? पर्यायात 2 आहे का? आहे. म्हणजे ह्याचं उत्तर पर्याय नंबर 1 येईल का? हे काही समसंबंध हा होऊ शकत नाही. अंकच काढून टाकणे. आपल्याला काय सांगितले? बेरीज करा, वजाबाकी करा, वर्ग बघा, घन बघा, समसंख्या, विषमसंख्या, असं ट्रिक वापरायची. आता इथं काहीच ट्रिक वापरली नाही, उत्तर 2 आलं. ते पर्याय नंबर 1 कसं येईल? नाही येणार. मग काय आपण युक्ती वापरायची ह्याच्यात? आता हे जे अंक आहेत त्या अंकांची बेरीज करून बघूया बरं. 5 आणि 3 8 आणि 6 आणि 4 10. म्हणजे 10 आणि 8 18 झाले की रे. 18ला कितीनं भागलं म्हणजे 6 आलं रे? 3नं भागलं. 3 5 15, 3 संग 18. हे लक्षात आलं का? म्हणजे 18ला जर 3नं भागलं तर किती आलं? 6. मग आता इथं पण तसंच करूया अंकांची बेरीज. अंकांची बेरीज बघा. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 22 23 आणि 24. बेरीज आली 24. मग आता या 24ला 3नं भागू. मग 24ला जर 3नं भागलं तर किती आलं? 3 8 24. पर्यायात आहे 8. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 2.
समजलं मुलांनो? अवघड काहीच नाही. फक्त एक लक्षात घ्या, घन, वर्ग, पाढे, समसंख्या, विषमसंख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, कसोट्या हे पाठांतर करा. एवढं जर तुम्ही मुखपाठ केलात रे, तुम्हाला 1001% हे सगळे प्रश्न सोडवता येतात. मग करणार पाठांतर, आणि पाठांतर झालं तरच पुढची व्हिडिओ पहा, नाही तर पाहू नका. पहिला अभ्यास करा. हां, बेस्ट ऑफ लक मुलांनो. थँक्यू.